फर्स्ट ओनर गाडी आहे 2 लाखामध्ये आपण ही शोरूम मेंटेन आहे। सर्व्हिस हिस्ट्री 11ची गाडी असून सुद्धा आम्ही सर्व्हिस हिस्ट्री त्याची प्रोव्हाइड करतोय। गाडी सुद्धा डिझेल मध्ये अवेलेबल आहे। 1 लाखामध्ये जर कोणी आता गाडी बघत असेल तर त्यासाठी ऑप्शन आहे डिझेल मध्ये तुम्हाला 1 लाखामध्ये फोर्डची फ्युजन गाडी आपण म्हणजे 2,30,000 मध्ये तुम्हाला 2016ची फर्स्ट ओनर गाडी ऑटोमॅटिक आहे प्लस गाडी सीएनजी फिटेड आहे। 1,90,000 मध्ये तुम्हाला आपण ही गाडी अवेलेबल करतो। टॉप व्हेरियंट नेक्सॉन अवेलेबल आहे, एक्झेड प्लस आहे आणि गाडी सगळ्यात कमी म्हणजे अख्ख्या पुण्यामध्ये एवढ्या कमी मध्ये तुम्हाला कुठंच गाडी भेटणार नाही। 5,75,000 मध्ये तुम्हाला फर्स्ट ओनर गाडी भेटते। 3,40,000 मध्ये तुम्हाला फर्स्ट ओनर 2015ची डिझेल गाडी भेटते। लो बजेटमध्ये 2,20,000 मध्ये 2014ची फर्स्ट ओनर हुंडा इव्हॉन आपण देतो। नमस्कार यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे अमन कार बाजार या ठिकाणी। हा आपला व्हिडिओ स्पेशल होतोय, दसरा स्पेशल व्हिडिओ। तर मित्रांनो, माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुराचा स्टॉक तुमच्यासाठी आलेला आहे। इथे तुम्हाला जी गाडी हवी आहे ना ती सर्व भेटणार आहे, कारण की तुम्हाला स्विफ्ट हवी होती ना ती पण एकदम कमी किमतीत ती सुद्धा आहे। वॅगनर आहेत, i10, i20 अशा भरपूर अशा व्हरायटीज आपल्याला भेटणार आहेत। आणि मित्रांनो, 7 सीटर मध्ये जर कार शोधत असाल ना ती सुद्धा तुम्हाला कमी बजेट मध्ये इथे भेटणार आहे। तर चला जरा इथला ऍड्रेस आणि गाड्यांच्या किमती कशा असणार आहेत आपण जाणून घेणार आहोत। इथले जे ओनर आहेत ते विकास पाटील सर त्यांच्याकडून। नमस्कार सर। नमस्कार मॅडम, कशा आहात आपण? पहिला सांगा। आपले युवक तुमच्या व्हिडिओची खूप वाट बघत होते आणि आपला व्हिडिओ आलेला आहे आता। तर सर, जर गाड्यांच्या किमती कशा असणार आहेत त्यांचा ऍड्रेस पहिला सांगा कसा असणार आहे। ह्यावेळेस आपण ज्या काही कार्स अवेलेबल केलेले आहेत ते अगदी लो बजेट पासून अगदी हाय बजेट मध्ये कार्स अवेलेबल केलेले आहेत। पेट्रोल गाडी अवेलेबल आहे प्लस डिझेल गाडी अवेलेबल आहेत, अगदी सीएनजी गाडी सुद्धा अवेलेबल आहे। प्लस ज्या काही कार्सच्या ज्या प्राइसिंग आहेत हे आपण अगदी म्हणतात ना की येणारा जो आपला नवरात्र आता आले सण आहे म्हणजे दसरा दिवाळी त्यासाठी जे काही प्राइसिंग आहेत हे अगदी म्हणजे फायनलच प्राइसिंग सांगणार आहेत। आणि तुम्ही यायचं आहे नुसती गाडी घेऊन जायची आहेत। प्लस आपल्या इथं जेवढ्या पण काही कार्स आहेत त्या सगळ्या ऑल कार्स सर्टिफाईड कार्स आहेत। म्हणजे इथं कुठल्या प्रकारचं नॉन ऍक्सिडेंटल कार्स आहेत, कुठल्या प्रकारचं मीटर टेम्पर वगैरे नाहीत। आणि मोस्टली शोरूम मध्ये 99% ज्या काही कार्स आहेत त्या सगळ्या फर्स्ट ओनर्स कार आहेत। आणि सर्व कार्स हा 1 लाखाच्या आतमध्ये चाललेले आहेत। अगदी तुम्ही डोळे झाकून यायचं आहे आणि गाडी घेऊन जायची। आपला ऍड्रेस जर सांगायचं झालं तर खूप सोपं आहे। अमन कार बाजार, पिंपळेगुरा रोड, नियर सरिता कुंज अपार्टमेंट किंवा नवीन रेल्वे गेट जर सांगितलं तर तुम्हाला नक्की अमन कार बाजारला सोडलं। सर, कुठल्या गाडीपासून सुरुवात करायची? आपण पहिले टाटा टिगोर पासून स्टार्ट करूया। तर विकास सर, आपण पहिलीच गाडी टाटा टिगोर घेतोय, कशी देताय डील? आपल्याकडे टाटा टिगोरची गाडी अवेलेबल झालेली आहे। 2020ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे, एक्झेड प्लस टॉप व्हेरियंट गाडी आहे। गाडीचं स्पेसिफिकेशन सांगायचं झालं तर गाडी ही बटन स्टार्ट आहे। फक्त गाडी ही 53,000 चाललेली आहे। प्लस गाडी पुन्हा नंबर पासिंग आहे। गाडीचे जे आपण जी प्राइसिंग ठेवलेली आहे ती म्हणजे आज व्हिडिओसाठी मी सांगितलेलं की आपण ज्या प्राइसिंग आहे फायनल प्राइसिंग सांगतोय आणि अगदी कमी मध्ये। काउंटर प्राइस वेगळे आहेत आणि आज तुमच्या युट्यूब साठी तुम्ही आज म्हणजे बरेच दिवसांनी आपला व्हिडिओ बनवला नव्हता त्यासाठी एकदम बेस्ट असं रेट देतोय तुम्हाला। ही गाडी 4,80,000 मध्ये 2020ची फर्स्ट ओनर टाटा टिगोर एक्झेड प्लस गाडी देतो। लोन किती होईल सर या गाडीवर? या गाडीवरती जवळजवळ 20ची गाडी 4.5 लाखापर्यंत लोन होते। फक्त 30,000 तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आणि गाडी घेऊन जायची। तर टाटा टिगोर एकदम कंडिशन मध्ये आहे मित्रांनो। लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे ऑल महाराष्ट्रामध्ये। ऑल महाराष्ट्र आपल्याकडे जी काही लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ती ऑल महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे। फायनान्स सुद्धा अवेलेबल आहे आणि ऑल बँकिंग सुद्धा अवेलेबल। चालेल, तर डॉक्युमेंट काय घेऊन यावं लागतील? ह्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अगदी जर कोणी जर जॉब मध्ये असेल तर त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, 6 मंथचं बँक स्टेटमेंट आणि त्याची 3 मंथची सॅलरी स्लिप लागते। जर कोणी बिझनेस असेल तर त्याचे सेम आधार कार्ड, पॅन कार्ड प्लस 6 मंथची बँक स्टेटमेंट आणि आयटी रिटर्न्स, ऍटलीस्ट 2 वर्षाचे तर आयटी रिटर्न्स पाहिजेत। आणि शेतकरी जरी असेल तर बरेच जणांचा क्वेश्चन येतो की आम्ही शेतकरी आणि आम्हाला लोनचं काय फॅसिलिटी आहे। शेतकरी जरी असेल तर त्याला सुद्धा आपण लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देतो। त्याचं घर स्वतःचं पाहिजे आणि त्यांची जी काही शेती आहे त्या 7/12 त्यांच्या नावावर पाहिजे। बस आपण एवढ्या गोष्टी जर दिल्या तर आपण त्याच्यावर लोन करून देऊ। तर त्यानंतर वॅगनर आहे आपल्याकडे सर MH14 पासिंग मध्ये, कशी माहिती आहे? येस, आपल्याकडे 2015ची गाडी अवेलेबल झालेली आहे। 2015ची वॅगनर फर्स्ट ओनर गाडी आहे। प्युअर पेट्रोल मध्ये गाडी अवेलेबल झालेली आहे आणि गाडीची जी प्राइसिंग ठेवली आहे 3.5 लाखामध्ये तुम्हाला 2015ची टॉप मॉडेल VXI मॉडेल तुम्हाला देतो। आणि सर ह्याच्यावरती डाऊन पेमेंट किती करावं लागेल? 2015ची गाडी याच्यावरती जवळजवळ 1.5-3 लाखापर्यंत लोन होतं। एक तुम्हाला 50 ते 60,000 जे काय ते तुम्हाला डाऊन पेमेंट आणि कॅश मध्ये काय डील केल्यानंतर काय कमी होऊन जाईल? नक्की थोडंफार आपण नक्की त्यामध्ये नक्की मानसन्मान ठेवून क्लोज करायचं। चालेल, ग्रे कलर मध्ये अवेलेबल आहे मित्रांनो। ही असणार आहे पेट्रोल, प्युअर पेट्रोल गाडी। नंतर आपण होंडा अमेज घेऊन आलेलो आहोत व्हाईट कलर मध्ये। 2014ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे। होंडा अमेज टॉप मॉडेल आहे, SX मॉडेल आहे। 2 एअरबॅग आहेत, ABS आहे, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे।
प्लस गाडी ही फक्त 29,000 चाललेली आहे. आता तुम्ही मला 29,000 काय विथ गाडीची सर्व्हिस हिस्ट्री अवेलेबल आहे. गाडी पूर्ण अजून मध्ये गाडीचं इंजिनच ओपन झालेलं नाही आणि गाडीची जी प्राइसिंग ठेवलेली आहे ती म्हणजे आपण 3,50,000 मध्ये तुम्हाला 2014 ची फर्स्ट ओनर टॉप व्हेरियंट देते. 350 मध्ये ही फायनलच असणार आहे सर आपली किंमत. येस, ही फायनल त्यामध्ये पण नक्कीच आपण कमी करू या गाडीमध्ये. हिस्ट्री पूर्ण शोरूम आहे, फर्स्ट टू लास्ट पूर्ण गाडी शोरूम मेंटेन. तर सर आतून कंडिशन कशी असणार आहे जरा सांगा. पूर्ण गाडीचे म्हणजे कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही. पूर्ण कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे. गाडीला ऑलरेडी कुशन केलेलं आहे, फ्लोरिंग केलेलं आहे ओके. आणि पूर्ण मला टायर सुद्धा जवळ 60-70% टायर आहेत. सो या आणि डायरेक्ट यूज आणि गाडी अशीच आहे. घ्यायची आणि चालवायची आहे मित्रांनो, काही तुम्हाला खर्च करायची जरूरत नाहीये. i20 आहे आपल्याकडे रेड कलर मध्ये. येस, 2017 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे. i20 इलाइट स्पोर्ट आहे, फर्स्ट ओनर आहे. गाडी फक्त ही चाललेली आहे 52,000. ओके. 2 एअरबॅग आहेत, ABS आहे, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे. गाडी पुन्हा नंबर पासिंग आहे, अगदी फर्स्ट ओनर आहे. टायर जर सांगलं तर 80% टायर आहेत गाडीचे. आणि ह्या गाडीची जी प्राइसिंग ठेवली आहे ती मार्केटपेक्षा सगळ्यात कमी म्हणजे 4,95,000 मध्ये तुम्हाला 17 ची फर्स्ट ओनर i20 स्पोर्ट देते. आणि ह्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपल्याकडे i20 दोन तर आहेत. येस, 2 आहेत. चला तर नेक्सॉन आलेले सर, नेक्सॉन कशी देते? आपल्याकडे 2018 ची टॉप व्हेरियंट नेक्सॉन अवेलेबल आहे. प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे. ही सुद्धा गाडी फर्स्ट ओनर आहे. टॉप व्हेरियंट आहे, XZ प्लस आहे. गाडीला पूर्ण गाडी ही AI सिस्टम आहे. बटन स्टार्ट गाडी आहे, ऑटोमॅटिक सगळे त्याचे फीचर्स आहेत. प्लस गाडीची रनिंग आहे ती गाडी 96,000 चाललेली आहे. आणि गाडी सगळ्यात कमी म्हणजे अख्ख्या पुण्यामध्ये एवढ्या कमी मध्ये तुम्हाला कुठंच गाडी भेटणार नाही. 5,75,000 मध्ये तुम्हाला टाटाची SUV कार 2018 ची पुन्हा नंबर फर्स्ट ओनर गाडी. आणि टायर वगैरे बघितलं तर तुम्हाला 80-90% भेटून जाईल. येस, 80-90. डाऊन पेमेंट आहे 2018 ची नेक्सॉन आहे, ह्याच्यावरती तुम्हाला एक 50,000 ते 60,000 डाऊन पेमेंट करायचं आहे आणि त्यावरती बाकीचं तुमचं लोन होईल. चालेल. फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ही भेटून जाणार आहे. 2015 ची डिझेल मध्ये बऱ्याच जणांची, आता मी पेट्रोल व्हेरियंट दाखवलं, डिझेल मध्ये बरीच रिक्वायरमेंट असते. 15 ची गाडी अवेलेबल झालेली आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडी 65,000 चाललेली आहे, विथ गाडी सर्व्हिस हिस्ट्री आहे. गाडी कारवाली सर्टिफाय, कास्ट 24 सर्टिफाय गाडी, बॉम्बे नंबर पासिंग आहे गाडी. आणि गाडीची जी पण प्राइसिंग ठेवलेली आहे ती म्हणजे मार्केटपेक्षा कमी म्हणजे 3,40,000 मध्ये तुम्हाला फर्स्ट ओनर 2015 ची डिझेल गाडी देते. तसं डिझेलचं काढतं सिटीमध्ये गाडी ही 20-21 पर्यंत अवरेज देते. अगदी हायवेला तुम्ही गेलं 23-24 पर्यंत तुम्हाला अवरेज. ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार सर? ऑल डॉक्युमेंट जे क्लिअर आहेत, फक्त या गाडी बघा आणि तुम्ही घेऊन. डॉक्युमेंटचे काही एक्स्ट्रा चार्जेस असतात सर? नाही, आपण जे काही डॉक्युमेंट आहे विथ इन्क्लुडिंग डील आपण त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर वगैरे सर्व गाडी करून देतो. मी बरोबर बोला, अगदी नवरात्र येते आणि आपल्या लाडक्या बहिणीसाठी अगदी त्या म्हणतात नवदुर्गाचा एक कलर आहे, निळा कलर, त्याप्रमाणे अवेलेबल आहे. आणि खरंच ही गाडी लेडीजसाठी खूप डिमांडेबल गाडी असते आपल्या लाडक्या बहिणींसाठी. 2014 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर आहे, हुंडाई युऑन आहे, पुन्हा नंबर पासिंग आहे. गाडी फक्त 52,000 किलोमीटर चाललेली आहे. पूर्ण गाडी लोडेड आहे गाडी, या आणि घ्या असं आहे. आणि गाडीची जी प्राइसिंग ठेवली म्हणजे तुम्हाला लो बजेटमध्ये 2,20,000 मध्ये 2014 ची फर्स्ट ओनर हुंडाई युऑन आपण देतो. आणि असणार पेट्रोल इंजिन मध्ये. आणि लेडीजसाठी सिटीमध्ये चालताना कॉम्पॅक्ट करावं लागते, त्यासाठी बेस्ट असा ऑप्शन आहे तो. चालेल. तर आता फोर्डची फिगो घेतो आपण. येस, आपल्याकडे 2016 ची फोर्ड फिगो अवेलेबल झालेली आहे. गाडीचे जर फीचर सांगायचे झाले तर गाडीला 2 एअरबॅग आहेत, ह्या गाडीला सुद्धा ABS आहे, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल. आणि फोर्डचं जी क्षमता आहे ती ऑल म्हणजे कारपेक्षा बेस्ट असं रेटिंग आहे. गाडी सेकंड ओनर आहे आणि गाडीची जी प्राइसिंग ठेवलेली आहे ती म्हणजे 2,70,000 मध्ये तुम्हाला 2016 ची अख्ख्या मार्केटमध्ये तुम्हाला भेटणार. मार्केटचे रेट बघितले तर 3 लाख, 3.25 लाख, ह्यातून आपण 2,70,000 मध्ये तुम्हाला फोर्डची फिगो गाडी देतो. आणि सर गाड्यांवरती तुम्ही वॉरंटी सुद्धा देता काय काय? येस, आपण 2014 नंतर कुठलीही गाडी असेल तर त्यावरती आपण नक्कीच त्याच्यामध्ये वॉरंटी पे करतो. अगदी आपण कास्ट 24 ची असेल किंवा कार ट्रेडची वॉरंटी देतो, कंपनी वॉरंटी देतो. कारण का त्याचं रिझन असं आहे की गाडी जेव्हा कुठे जाताना पुण्याच्या बाहेर जे आउट ऑफ महाराष्ट्र जाते ते आपली वॉरंटी देता येत नाही, किंवा त्याला आपल्या इथे येण्यापेक्षा कंपनीची वॉरंटी देतो, कारण का त्याला तिथे कुठेही प्रकारचा क्लेम करता येईल, म्हणून आपण देताना कंपनीच्या वॉरंटी देतो. टॅगो आलेले सर? येस, 2016 ची टियागो अवेलेबल झालेली आहे. ही सुद्धा गाडी फर्स्ट ओनर आहे, मुंबई पासिंग आहे. गाडी टॉप मॉडेल आहे, XZ प्लस आहे ही सुद्धा गाडी. याला सुद्धा 2 एअरबॅग आहेत, ABS आहे, फॉगलॅम्प्स आहेत. आणि टायरची कंडिशन बघितलं जो टायर 70% टायर आहेत. आणि गाडीची जी मी प्राइसिंग सांगणार आहे, अख्ख्या मार्केटमध्ये ह्या गाड्याचा बघितलं तर 4 लाखाच्या आसपास आहेत, पण मी गाडी तुम्हाला देतोय फक्त 3,20,000 मध्ये 2016 ची फर्स्ट ओनर टाटा टियागो XZ गाडी, प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये. आपल्याकडे स्विफ्ट आहे अगदी, आणि काय 2011 ची अवेलेबल आहे, पण 11 ची गाडी भेटताना तुम्हाला ती सेकंड ओनर भेटले किंवा थर्ड ओनर भेटेल. आपल्याकडे जी गाडी अवेलेबल आहे
ती फर्स्ट ओनर गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी 2011ची फर्स्ट ओनर VXI गाडी अवेलेबल आहे. ओके. गाडीची जी प्राइसिंग ठेवलेली आहे ती म्हणजे तुम्हाला 2 लाखामध्ये आपण 11ची गाडी देतोय. अगदी गाडीची जर कंडिशन बघितलं तर गाडी पूर्ण ही शोरूम मेंटेन आहे. 76,000 चाललेली आहे. विथ गाडीची सर्व्हिस हिस्ट्री 11ची गाडी असून सुद्धा आम्ही सर्व्हिस हिस्ट्री त्याची प्रोव्हाइड करतोय. Good. प्लस 4 टायर बटन टायर आहेत. या घ्या वापरा अशीच आहे. आणि ही पण MH12 मध्ये आणि रेड पुन्हा ब्युटी passing भेटणार आहे गाडी. तुम्हाला. Yes. गाडी एकदम टकाटक मध्ये आहे मित्रांनो, एकदम बजेट प्राइस मध्ये तुमच्या खिशाला परवडेल अशी गाडी आहे. नक्की तुम्ही ही डील फायनल करू शकता. आणि आतून गाडी पण कंडिशन मध्ये आहे. मी स्वतः चेक करत असते प्रत्येक गाडीची. आणि सर तुम्हाला इतकं सांगतायत तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतायत. गाडीची ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार येस, सर? ऑल डॉक्युमेंट आपल्या इथं क्लिअर आहेत. कारण का आपल्याकडे जे काही गाड्या येतात ह्या अगदी शोरूम कडनं येतात ह्या गाड्या. त्यामुळे पूर्ण गाड्याचे डॉक्युमेंट चेक केल्यानंतरच आपल्या गाडी शोरूमला डिस्प्लेला उभी होते. चालेल. आणि ही फर्स्ट ओनर मध्ये असणार आहे. नक्की डील फायनल करा. 17ची गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. ऑटोमॅटिक मध्ये कार अवेलेबल आहे. गाडीचे जर फीचर सांगितलं तर गाडीला डिस्प्ले आहे, LED डिस्प्ले आहे. प्लस गाडीचे जे रनिंग आहे ही गाडी फक्त 42,000 चाललेली आहे. ओके. गाडी म्हणजे बऱ्याच जणांचा IT च्या ज्या आपल्या भगिनी असतात त्यांचा विषय असतो की आम्हाला ऑटोमॅटिक पाहिजे, सिटीमध्ये गाडी पाहिजे. त्यांच्यासाठी बेस्ट असा ऑप्शन आहे. 17ची फर्स्ट ओनर हुंडाई ग्रँड i10 गाडी ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला फक्त मी देतोय 4.5 लाखामध्ये. आणि ते पण वॉरंटी सोबत. येस. ह्या गाडीवरती वॉरंटी किती येस, वर्षाची ह्याच्यामध्ये असणार एक तुम्हाला इंजिन गिअरबॉक्सची 6 महिन्याची सुद्धा वॉरंटी अवेलेबल आहे. ओके. अगदी 1 वर्षाची सुद्धा वॉरंटी अवेलेबल आहे? कोल्हापूरचे जे पण माझे व्ह्युअर्स असतील, सबस्क्रायबर असतील ना आहे आपल्याकडे व्हाईट कलर मध्ये. येस. सेडानमध्ये जर वेर्नाची खूप रिक्वायरमेंट असते, दरवेळेस आपल्या शोरूमला एकतरी वेर्ना अवेलेबल असते. 2013ची गाडी आहे. फर्स्ट ओनर आहे. कोल्हापूर पासिंग आहे. गाडीची जी आपण प्राइसिंग ठेवलेली आहे ती म्हणजे 3,30,000 मध्ये तुम्हाला 2013ची फर्स्ट ओनर हुंडाई वेर्ना आपण देतोय. गाडीला अलॉय व्हील्स वगैरे आहेत आणि गाडी प्युअर पेट्रोल मध्ये अवेलेबल. ओके. आणि सर लोन किती होईल या गाडीवर? ह्या गाडीवरती आता लोन जर बघायला तर 2.5 लाखापर्यंत तुम्हाला लोन होते. बाकीचं तुम्हाला टायर कंडिशन वगैरे? टायर कंडिशन बघायला गेलं तर डोर टायरचे 60 to 70% टायर आहेत. ओके. अगदी गाडी घ्या. इन्शुरन्स सुद्धा अगदी याचा 1 डिसेंबर पर्यंत व्हॅलिड आहे. येस सर. आणि मोस्टली फर्स्ट ओनर गाडी आहे. व्हाईट कलर मध्ये लोक व्हाईट कलर खूप शोधत असतात. आता जेवढ्या पण आपण गाड्या पाहिलेल्या ते सगळ्या फर्स्ट ओनर मध्येच पाहिलेल्या. जेवढा सर मोस्टली मी सांगितलं अगदी शोरूम मध्ये आपल्या 99% ज्या काही कार्स अवेलेबल आहेत त्या सगळ्या गाडी फर्स्ट ओनर्स अवेलेबल आहेत. गाडी घेतल्यानंतर तुम्ही कस्टमरच्या नावावरती किती दिवसात गाडी transfer करता? गाडीवरती जर कुठल्याही प्रकारचं HP वगैरे किंवा लोन वगैरे नसेल तर गाडी ही विदिन 15 दिवसामध्ये गाडी ट्रान्सफर होते. ओके. आणि पुढल्या 15 दिवसामध्ये त्याच्या घरामध्ये आरसी येतो. जर गाडीवरती पहिला HP वगैरे असेल म्हणजे लोन वगैरे असेल ओके. तर तो NOC आपल्याकडे अवेलेबल असतो. तर थोडा वेळ जातो. म्हणजे एक 1.5 महिन्यामध्ये पूर्ण गाडी नावावर होऊन त्याच्याकडे आरसी जातो. स्टॉक मधली आपली दुसरी मरून कलर मध्ये वॅगनर आलेली आहे सर. ही पण एकदम बजेट मध्ये येस, पाहिजे. बजेटमध्ये 2013ची गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. VXI मॉडेल आहे. अगदी टायर कंडिशन बघले तर जवळजवळ ह्याचे पण एक 60 to 70% टायर आहेत. ओके. अगदी इन्शुरन्स सुद्धा या गाडीचा व्हॅलिड आहे. पुन्हा नंबर पासिंग आहे. आणि गाडीची जी गाडी चाललेली आहे ती 72,000 किलोमीटर चाललेली आहे. विथ गाडीची सर्व्हिस हिस्ट्री अवेलेबल आहे. Good. आणि गाडीची आपण जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ती म्हणजे 2,50,000 मध्ये तुम्हाला फर्स्ट ओनर 2013ची मारुती सुझुकीची वॅगनर गाडी देतो. गुड. आणि ही पेट्रोल इंजिन मध्ये प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये. चालेल. वॅगनर तुम्हाला ही पण बजेट मध्ये भेटणार आहे MH12 पासिंग मध्ये. त्यानंतर आपल्याकडे अजून कलर मध्ये जर तुम्हाला रेड ब्युटी पाहिजे असेल तर सर पुढची i10 कशी देत आहे? येस, आपल्याकडे 2012ची हुंडाईची i10 अवेलेबल झालेली आहे. ही सुद्धा गाडी फर्स्ट ओनर आहे. गाडीचे जे रनिंग आहे ही गाडी 72,000 चाललेली आहे. आणि गाडी ही फक्त तुम्हाला 2 लाखामध्ये मिळणार आहे. 2012च्या अख्ख्या मार्केटमध्ये जर प्राइसिंग बघितलं तर 2,35,000 2,40,000 आहे. पण 2012ची आपण फर्स्ट ओनर हुंडाई i10 गाडी देतोय तुम्हाला 2 लाखामध्ये. फायनल असणार सर? येस, हे फायनल असेल नक्की. ह्यामध्ये थोडंसं नक्की आपण मानसन्मान ठेवला जाईल. 2014ची गाडी आहे. फर्स्ट ओनर आहे. बरेच जण ग्रँड i10 नंतर तर सेकंड कोई ऑप्शन बघत असतात तर तो सेडान मध्ये बघत असतात. लगेचचा इश्यू असतो त्यासाठी बेस्ट ऑप्शनल आहे. 2014ची फर्स्ट ओनर पुन्हा नंबर पासिंग गाडी आहे. ओके. गाडी फक्त ही चाललेली आहे 62,000 चाललेली आहे. आणि गाडीची जी प्राइसिंग ठेवलेली आहे म्हणजे 3,30,000 मध्ये तुम्हाला 2014ची मार्केट जो प्राइसिंग देतोय 3,30,000 मध्ये तुम्हाला सेडान कार देतोय. ती पण फर्स्ट ओनर गाडी प्युअर पेट्रोल. 7 सीटर मध्ये आपल्याकडे इनोवा गाडी अवेलेबल झालेली आहे. ओके. तर गाडीचे जर फीचर सांगायचे झाले तर गाडीला ही CNG फिटेड केलेलं आहे. 2010ची गाडी आहे. अगदी CNG फिटेड आहे. गाडीची जी टाकी आहे ती 18 किलोची टाकी आहे. म्हणजे तुम्ही एकदा टाकी जर 1,000 रुपयाची टाकी फुल केला तर तुम्ही 250 किलोमीटर. गाडी 2010ची आहे. पूर्ण गाडीचे पेपर्स वगैरे सर्व क्लिअर करून ही गाडी तुम्हाला आपण 4 लाखामध्ये टॉप व्हेरियंट आहे. V मॉडेल आहे.
याच्यामध्ये पूर्ण गाडी वेल मेंटेन गाडी अशी आहे. टायरची जर कंडिशन बघली तर टायरची कंडिशन जवळ 50 to 60% टायर्स आहे. ओके आणि प्लस पॉईंट म्हणजे याला सीएनजी फिटेड केलेली आहे. 2009 ची गाडी आहे, अगदी 29 पर्यंत पेपर व्हॅलिड आहेत. फर्स्ट गाडी सुद्धा डिझेल मध्ये अवेलेबल आहे. 1 लाखामध्ये जर कोणी आता गाडी बघत असेल तर त्यासाठी ऑप्शन आहे. डिझेल मध्ये तुम्हाला 1 लाखामध्ये फोर्डची फ्युजन गाडी आपण देतो. अगदी गाडीचा लुक बघितला तर बेस्ट आहे. या डायरेक्ट गाडी घेऊन जा आणि पेपर सुद्धा अगदी 29 पर्यंत व्हॅलिड आहे. 4 ते 5 वर्ष पेपर व्हॅलिड आहे. 2016 ची गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. रेनॉल्टची क्विड गाडी अवेलेबल झालेली आहे आणि गाडीची आपण जी प्राइसिंग ठेवलेली आहे ती म्हणजे 2,30,000 मध्ये तुम्हाला 2016 ची फर्स्ट ओनर गाडी देतो. ओके टायर वगैरे सर कसे असणार आहेत? गाडीचे टायर कंडिशन सुद्धा छान आहे. एकदा 50 to 60% टायर आहेत गाडीचे अवेलेबल आहेत. ओके गाडी या गाडी वापरायची. ह्याच्यावरती लोन होणार सर? या 2016 ची गाडी आहे. याच्यावरती जवळजवळ 90% लोन अवेलेबल होतं. कोणी जर स्वस्तामध्ये कार बघत असेल तर त्यासाठी बेस्ट असा ऑप्शन इथे अवेलेबल आहे. 2010 ची गाडी आहे. अगदी 30 पर्यंत पेपर व्हॅलिड आहेत. ऑटोमॅटिक आहे प्लस गाडी सीएनजी फिटेड आहे. ओके सेकंड ओनर गाडी आहे आणि गाडीची जी प्राइसिंग ठेवलेली आहे म्हणजे 1,90,000 मध्ये तुम्हाला 10 ची म्हणजे अगदी 5 वर्ष पेपर व्हॅलिड आहे. ऑटोमॅटिक मध्ये सीएनजी गाडी तुम्हाला देते. 1,90,000 मध्ये तुम्हाला आपण ही गाडी अवेलेबल करून देतो. सर पुढची बेलोना कशी देता येईल? येस आपल्याकडे 2017 ची सेकंड टॉप जेटा गाडी अवेलेबल झालेली आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. ओके गाडी 56,000 चाललेली आहे. गाडीचं जर फीचर सांगायचे झाले तर गाडीला 2 एअरबॅग आहेत. गाडीला प्लस गाडी बटन स्टार्ट गाडी आहे. ओके ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे. गाडीचे टायर जर सांगायचे झाले तर जवळजवळ 70% गाडीचे टायर्स आहेत. ओके कंपनी फिटेड गाडीची म्युझिक सिस्टीम आहे आणि जे डिजिटल डिस्प्ले आहे म्हणजे जे काही जे ऑटोमॅटिक डिस्प्ले आहेत हे पुन्हा गाडीचे डिजिटल डिस्प्ले आहेत. गाडीची जी प्राइसिंग आपण मार्केट टूट देणार आहे म्हणजे 4,95,000 मध्ये तुम्हाला 2017 ची फर्स्ट ओनर ही जर गाडी बाहेर मार्केटमध्ये बघली तर 5.5 लाख रुपये रेट आहे. आपण बरोबर. 4,95,000 तुमच्या व्हिडिओसाठी देतो. आपल्या व्हिडिओसाठी एकदम बेस्ट प्राइस आहे मित्रांनो ही. आणि याच्यावर लोन सुद्धा होणार आहे. येस 2017 ची गाडी आहे. याच्यावरती जवळजवळ 4.5 लाखापर्यंत लोन होते. फक्त तुम्हाला वरती 30 ते 40,000 रुपये पे करायचे आणि गाडी आपल्या घरात घेऊन जायची. सर 30 ते 40,000 रुपये दिल्यानंतर आपल्याला पाहिजे ही गाडी येस नक्की. आणि प्लस यावरती ऑल बँकेची लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे प्लस गाडीची वॉरंटी सुद्धा अवेलेबल आहे. 2013 ची गाडी आहे. डिझेल मध्ये गाडी अवेलेबल. मॅग्ना ऑप्शनल आहे. गाडी फर्स्ट ओनर आहे. गाडीचं जे गाडी चालली ती 95,000 चाललेली आहे. ओके गाडी यायचं आहे वापरायची आहे. गाडीमध्ये 1 रुपयाचं काम नाही. अगदी टायरची कंडिशन बघली तर डोअर टायर हे जे 80% टायर आहेत. गाडीची जी प्राइसिंग ठेवलेली आहे ती म्हणजे आपण 3,50,000 मध्ये म्हणजे 3.5 लाखामध्ये तुम्हाला 2013 ची फर्स्ट ओनर डिझेल i20 देतोय. तर मित्रांनो स्टॉक नक्कीच खूप चांगला होता आणि तुम्हाला परवडेल अशा कार इथे मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर कुठे यायचंय? अमन कार बाजार इथे. तर ऍड्रेस पण सांगा सर. येस आपला ऍड्रेस मी सुरुवातीला सांगतो परत सांगतो. अमन कार बाजार नियर सरिता कुंज अपार्टमेंट पिंपळे गुरव रोड कासारवाडी किंवा रेल्वे गेट जवळ सांगलं तर नक्की तुम्हाला अमन कार बाजारला आणून सोडलं जाईल. बरं अशीच भेटेन मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.